नमस्कार मित्रांनो, आता वाजलेत रात्रीचे 3 वाजून बरोबर 2 मिनटं झालेत आणि आत्ता आम्ही बघा छत्रपती शिवाजी महाराजच्या सर्कलवर आहे. समोर बघा छत्रपती शिवाजी महाराज सर्कल आहे आणि आज मी नाईटला धंदा करतो. हा माझा शक्ती आहे मित्र. हा बोलला एक दिवस नाईटला धंदा करून बघ, नाईटला कशा प्रकारे मी धंदा करतो. हा काय करतो, संध्याकाळी येतो 6-7 वाजता यायचा टाईम आहे संध्याकाळचा आणि सकाळी 5 वाजेपर्यंत हा असतो. म्हणजे पूर्ण दिवस हा नाईटलाच धंदा करतो. तर आज आपण आज याला विचारूया नाईटला कशा प्रकारे धंदा केला जातात, कुठली भाडी घ्यायची, कुठली नाही घ्यायची, काय प्रॉब्लेम येतो का नाईटला धंदा करण्यामध्ये. तर सविस्तरपणे आज आपण या शक्तीभाऊला विचारूया. तर शक्तीभाऊ, किती वाजता येता तुम्ही कामावर? मी 6-7 वाजता येतो संध्याकाळचं. हां. आणि सकाळी किती वाजेपर्यंत असता? 5-6 वाजता. 5-6 वाजता. कशा प्रकारे तुम्ही धंदा करता? काय ओला, उबेर, रॅपिडो, बिल्डर हां. जे भेटलं ते मारत राहतो. आता मग नाईटला असा काय प्रॉब्लेम येतो का? नाही प्रॉब्लेम काय नाही, एकदम बिंदास गाडी चालवा. आता कुठल्या भाडे मारता? म्हणजे तुम्ही मुंबईमध्ये म्हणा, कुठेही वेस्टर्नला, ईस्टर्नला, नवी मुंबईला जे भाडे भेटले ते मारत राहतो मी रात्रभर जे भेटले ते मारत राहतो. भाडा कुठलाही सोडत नाही. रोड खाली असतो आणि अर्धा तासाचा भाडा 15 मिनिटात होऊन जातो. काय बोलतो, पैसे पण चांगले भेटतात नाईटचे. अशा प्रकारे हा धंदा करतो. म्हणजे रोड खाली असतो, रोडचा काय प्रॉब्लेमच येत नाही. म्हणजे ट्रॅफिक वगैरेचा का यायचं सोडला एमटी आलं तरी येताना काय भेटतं का? एमटी तुम्ही येताना काय नाही काय छोटे मोठे भेटत राहतात. म्हणजे 150 चालूच राहतात. म्हणजे तासावरती म्हणजे एका तासामध्ये 100 रुपये होतात, तरी पण होऊन जातात. तर मग शक्तीबाई, ते रात्रीचे जर पिणारे खाणारे असे लोक असतात, म्हणजे पॅसेंजर येतात, तुम्हाला तर माहिती आहे रात्री खाणारे पिणारे असतात, मग त्यांच्यासाठी काय? पिणारे खाणारे असतात ना, असं लांबूनच बघून मी एकदम ओळखून घेतो की हा पिणारा खाणारा आहे. तर आपली गाडी एकदम साईडवरून एकदम दाबून नेतो की नको बाबा बसणारा. पण असा काय प्रॉब्लेम पण नाही. पिणारे खाणारे पण लोक असतात ना. आणि एक दिवस असं झालेलं होतं, वाशीवरून भाडं घेतलेलं होतं मी एका पोरीचा. ती जाम पिलेली होती. पोरगीच पिलेली होती, एकटी होती. आपला उलव्याचा भाडा होता. भाई तिला लय फिरवलं. ती रस्ता सांगाना झाली, तिचा मॅप संपला, हे संपला, इथे घे तिथे घे असं करत करत भाई तिचा पेमेंट पण लय जास्ती वाढला. म्हणजे अर्धा तास तर तिने फक्त मला फिरवलं. पण काय प्रॉब्लेम नाही, पोरगी जात होती म्हणून घेतलं. बोललो नको सोडायला, पिल्याली खाल्लेली आहे, बरोबर घरी सोडलं तिला. निघालो मग आपल्या तिथनं. त्याच्यानंतर मग काय, हा आपला चौक आहे. हा इकडून तिकडून निघतात. हा आपला पाठी स्टँड पण आहे, एस टी स्टँड. तिकडे पण भाडे येतात, बुकिंग येतात. इकडून लोक येतात, तिकडून येतात. म्हणजे आपण कुठं, म्हणजे तुम्ही सांगितलं बरं झालं. मग आपल्याला बघा बुकिंगसाठी किंवा मीटरच्या पॅसेंजर असं कुठल्या ठिकाणी आपल्याला उभं राहायला पाहिजे? मी तर जास्ती करून या सर्कललाच उभा राहतो. आणि एस टीचा पण भाडं येतं ओला उबेरमध्ये. मग माणसं पण चालत येतात, जास्ती काय टेन्शन नाही. आणि नाईटला तर जाम मजा आहे. त्याला रोड पण खाली आणि टेन्शन नाही कसला, धंदा फुल आहे. आपल्याला अशा ठिकाणी उभं राहायचं आहे की जेणेकरून तुम्हाला माहिती आहे, आता इथं बघा आमच्या इथं बाजूलाच ना एस टी स्टँड आहे. तिथं आता एस टी यायच्या सुरू झाल्या. आता मी तिथून झालो, एस टी यायच्या सुरू झाला. सातारा, सांगली सगळी एस टीवर पॅसेंजर. आणि या ठिकाणी आम्ही उभा आहे ना, इथंच बुकिंग वाजते एस टी वगैरेची. लक्झरी बी तिथंच येतात. तर मग का आम्हाला काय एवढं लांब जायची नाही. त्या बघा छत्रपती शिवाजी महाराजचा सर्कल आहे. हा बघा पूर्ण छत्रपती शिवाजी महाराज. या ठिकाणी बुकिंग येते, त्या ठिकाणून समोरून असे चारी बाजूनी बुकिंग आहे इथे. आम्हाला भाडं येत राहतं. या ठिकाणीच उभा राहून आम्हाला भाडं येतं. तसं का नाही. आणि तुम्ही जर नाईटला धंदा करायचा असं ठिकाण बघायचं की जेणेकरून तिथं एस टी म्हणा स्टेशन जवळ असेल. मी थोडं गाडी चालवणार आणि 5 वाजता मग वरती जाणार. स्टेशनवरती जाऊन मग आपलं मीटर चालू करायचं. ज्यावर आपला 300-400 रुपये जावं, मग गॅस भरायचा आणि गाडी घरी कळती. असं आहे करता का? आता मी स्टेशनवरती जाणार. म्हणजे आता जसा ट्रेन चालू होणार ना, म्हणजे आता तर ऑनलाईन भाडं मारणार हा. येतात थोडा उशीर होतो, 15-20 मिनिटांनी 1-2 भाडं येतात. थांबतो हा. आणि जेव्हा सकाळचे 5 वाजले ट्रेन सुरू झाली का मला की स्टेशनला पळणार. स्टेशनहून काय लोकल 1-1 किलोमीटरवरती भाडे. किती वाजेपर्यंत आपला 32 रुपये मीटर असतो? 5 वाजेपर्यंत. 5 वाजेपर्यंत. 5च्या नंतर 26 होणार. 5 वाजेपर्यंत 32 रुपये मीटर असतो. 5च्या नंतर 26. आणि 6-7 वाजेपर्यंत हा असतो, निघून जातो. मग फटाफट ट्रेन जशी चालू होईल तशी भाड्याला सुरुवात होती. 4:30-5च्या नंतर भाड्यांना सुरुवात होती. मग हा स्टेशनला जाणं, मग तिथून परत
तास 2 तास गाडी चालवणार, मग घरी निघून जाणार. अशा पद्धतीने हा नाईटला धंदा करतो आणि रोजच नाईटला करतो म्हणजे चांगलाच करतो. आमच्या ग्रुपमध्ये आम्ही 5-6 जण आहे. हा एकच आहे की डेली नाईटला असतो हा आणि मला आज बोलला तू पण थांब नाईटला आणि कशा प्रकारे धंदा असतो ते बी बघ. त्याच्यामुळं मी आज थांबलो नाईटला. बोललो चला आज बघूया, चांगला असतो धंदा नाईटला, काय एवढं टेन्शन नसतं. एकदम वातावरण शांत, नो ट्रॅफिकची तर मगच मारी ना. जेवढं दिवसभरात ट्रॅफिक असतं आपल्याला तेवढं नाईटला एकदम बिलकुलच नाही ट्रॅफिक. आत्ता 2-4 रापार भाडे मारले. पोलीस टेन्शन- पण कॉपरेट करतात आपल्याला. हां पकडलं तर हा काय काय नाही, हा पॅसेंजर आहे, हा हा पण हे बॅच आहे ना, बॅग वगैरे बॅच पाहिजे, डॉक्युमेंट पाहिजे. डॉक्युमेंट मेन सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं डॉक्युमेंट क्लिअर पाहिजे. नाईटला जर गाडी चालवायची असल्या ना तुमचे काय बोलता शक्तीभाई, हा डॉक्युमेंट ए टू झेड गाडीचे डॉक्युमेंट क्लिअरच पाहिजे. गाडी पासिंग वगैरे सगळं PUC पासून इन्शुरन्स सर्व हे क्लिअरच पाहिजे, तेव्हा तुम्ही नाईटला गाडी चालवू शकता. अजून काय सांगणार शक्तीभाऊ? बस ज्यांनी पण गाडी काढली असेल त्यांना धंदा करायचं जमत नसेल तर नाईटला काढा. स्टेशन पकडा, ST स्टँड पकडा, टर्मिनस पकडा, कुठेही पकडा. म्हणजे ओला उबेर चालू पण ठेवा आणि मस्त धंदा होतो नाईटला. नाईटला होतो अशा करा प्रकारे. धंदा. हा बरोबर. धंदा करणाऱ्याला धंदा आहे. धंदा बघा, आपण जे बोलतो तेच बोललो. धंदा जो मेहनत करतो त्याला धंदा आहे. जो नाही करत तो साधारण का एवढंच राहतो. धंदा नाही त्याला धंदा नाही. वरचा बी बघतो त्याला बरकत नसती. मित्रांनो मेहनत करा, मेहनत केल्यावर धंदा भेटतो. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.